कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही तुम्ही कशाला थांबलाय? बघताय ना समोर काय चाललंय. हो साहेब, तुम्ही यांचं काही ऐकू नका. ही सगळी शिवाची माणसं आहेत, ही सगळी गुंड आहेत. हो, तिने भाड्यावर आणलेली आहे, मुद्दाम चाललंय हे सगळं. तुम्ही एक काम करा ना, हाकला आणि नाही ऐकलं ना एकेकाला फटको आहे यांचं. साहेब हा फ्रॉड माणूस आहे आणि ज्याने शिवाला अडकवलं साहेब. हे अडकवलंय काय? अडकवलं मारलं साहेब, मारलंय तिने मला. मग तू तिचं घर बाळगवायचा प्रयत्न का केला? माझं घर मी घेतलं. ताबा ताबा काय बोलतो साहेब हा माणूस खोटा बोलतोय. हा माणूस खोटा आहे साहेब. खोटा माणूस आहे साहेब, हा खोटा माणूस आहे. आमच्या शिवाला सोडा. साहेब, बघितलं ही माणसं. हो, शिवा एकतर गुंड आहे आणि ही माणसं एका गुंडाला मोठं बनवत आहेत बघा. ए आमच्या शिवाबद्दल असं काय बोलायचं ना. हा हो साहेब, हा एक नंबरचा खोटारडा आहे. अहो आमच्यासाठी भरपूर काय केलंय शिवानी. अहो आमच्या या लोकांसाठी, हक्कासाठी ती भरपूर लढली आहे. प्लीज सोडा. प्लीज सोडा, प्लीज सोडा साहेब. साहेब तिने आम्हाला एका परिवारासारखं सांभाळलं साहेब. तुम्ही आम्हाला खूप आमच्यासाठी तिने केलं साहेब. साहेब तुम्ही आम्हाला शिवानी कधीच कोणा अन्याय होऊ दिला नाही साहेब. हो साहेब. त्या लोकांना तिने आवाज उठवायला शिकवलंय. तिनं कधीच कोणाबरोबर चुकीचा होऊन दिला नाही. आम्ही तिच्यावर कधीच चुकीचा होऊन देणार नाही. साहेब, मी तुम्हाला सांगतो, हे अच्छा ऐकणार नाही. तुम्ही लाठी चार्ज करा यांच्यावर. आम्हाला आमचं काम शिकवणार तुम्ही? नाही तसं नाही. लोकांना कसं हँडल करायचं ते आम्हाला माहितीये. नाही तुम्ही निघा इथून. मी तुम्हाला एवढंच सांगतो. बाजूला करा. हो. मी उतरू का? आशू, हे बघ, आपल्याला बघावं लागेल, नाहीतर थांबणार नाहीत हे. हे लोक ऐकतील का? पण का नाही ऐकणार? माझी माणसं आहेत, ऐकतील. मी उतरू का प्लीज? नाही म्हटलं ना. अहो हे बघा मॅडम, ती आत्ता जर उतरली नाही आणि यांच्याशी बोलली नाही ना, तर ही लोक आपल्याला जाऊ देणार नाही. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. प्लीज. शिवाला सोडा. शिवाला शिवानी. शिवा आम्ही तुला घेऊन जायला देणार नाही. शिवा 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 आम्ही आहोत. शिवा तुला काहीच होऊ देणार नाही. शिवा आम्ही तुमच्या सोबत काही होऊ देणार नाही. थांबा. हे बघा, मला खरंच खूप आनंद होतोय. तुम्ही सगळे माझ्यासाठी इथे उभे आहात. पण आता आम्हाला इथून जाऊ द्या. अगं शिवा, पण यात काय तुझी चूक नाहीये. तो नाहीच केलंय ना. पण अशा पद्धतीने आपल्याला तमाशा करायचा नाहीये. आपली बाजू सत्याची आहे आणि सत्याचा नेहमी विजय होतो. त्यामुळे आता मला इथून जाऊ द्या. हे बघा, मी परत येईन ना आणि हे घर पण परत मिळवीन. पण तुम्ही कायद्यामध्ये असे अडथळे आणू नका. आणि हे बघा, पोलीस आहेत ना, हे त्यांचं काम करतात. त्यांची काहीही चूक नाहीये. त्याची चूक आहे ना, त्याला शिक्षा तर मिळणारच आहे. पण तुम्ही सगळे कायद्याच्या मध्ये येऊ नका. आणि साहेब, ही भाड्याने आणलेली माणसं नाहीये, खूप जीव लावून सोडलेली माणसं. येते मी. आशू, अरे साहेब, हो आमची काहीच चूक नाहीये. हे
बघा, तुमचं सगळं ऐकून घेतलं, पटलं तर मी काय करू शकणार आहे? तुम्ही त्यांना मारलं त्यामुळे अटक तर होणारच. हवालदार, आत टाकाय ना. हे बघा, ऐकून घ्या आमचं. काय ऐकून घ्यायचंय? अहो, आमच्या समोर मारलं त्यांना. आणि कसं आहे ना, गुन्हेगाराला नेहमी आपलीच बाजू योग्य वाटत असते. अहो, जो गुन्हेगार आहे ना तो बाहेर फिरतोय. कागदपत्र आहेत त्यांच्याकडे. फ्रॉड केलाय त्याने. अहो, मग तुम्ही इथे येऊन तक्रार करायची होती ना. कायदा कशाला हातात घेतला? हे बघा, बरोबर आहे, पण त्याने आमच्या घराचं सामान सगळं बाहेर फेकलं, आजीला माझ्या त्रास दिला, हे बरोबर आहे का? हवालदार, यांना आत टाका. हे असंच चालू राहणार आहे. मोबाईल द्या. साहेब, मी काय म्हणतो, अजून किती ऐकून घ्यायचंय तुमचं? कायदा हातात नसता घेतला तर ही वेळ आलीच नसते. आता राहा आतमध्येच. तुमच्या घरचे येऊन बेल करतीलच. शिवा, तू काळजी नको करूस, सगळं नीट होईल. हं? अरे, असं कसं काळजी नको करू? मला आपली काळजी नाहीये. मला खरंच आई आणि आजीची वाटते. अरे, त्यांना काय वाटत असेल? आपल्या इथे कोणी ऐकूनही घेत नाही. काय करायचं? हे बघ, काका येईलच थोड्या वेळात आपल्याला बेल करायला. आणि घर तर आपण परत मिळवणारच. काळजीच नको करू. आणि प्रश्न राहिला आजीचा, तर आई आहे काकू बरोबर आणि आजी बरोबर. मला कळतंय, सीताई आहेत, पण असं मला येतंय टेन्शन. गुदमरतोय जीव माझा. तुला कळतंय का? आजीचा जीव आहे त्या घरात. तिच्यासाठी तिच्या मुलाची आठवण आहे ती. आणि ते काकाने हिरावून घेतलं. हैवान आहे काका. आणि शत्रुपणा 4 घर सोडून वार करतो. हा तर आपल्याच घरातलाय. हो शिवा, शांत. त्या काकाचं काय करायचं इथून बाहेर पडल्यावर आपण बघू. आत्ता शांत शांत. अरे, पण मांजा आणि काका कुठे आहेत? आपण खरंच लवकर बाहेर पडलं पाहिजे आशू. येतील ते, येतील. पण आता तू रागाच्या भरात उगाच चुकीचे निर्णय घेऊ नकोस. डोकं शांत ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.